पुण्यामधल्या नवले पुलाच्या परिसरामध्ये पुन्हा एकदा अपघातांचं सत्र बघायला मिळतंय, ज्यामध्ये 3 जणांचा बळी गेलेला आहे। पहिला अपघात पहाटे 3:30 वाजता झालाय। शुभम भोसले या महाविद्यालयीन तरुणाने दारू पिऊन मर्सिडीज कारने धडक दिल्यामुळे कुणाल हुशार या तरुणाचा बळी गेलाय। शुभम भोसले आणि त्याचे मित्र निखिल रानडे, श्रेयस सोळंकी आणि वेदांत इंद्रसिंग राजपूत या चौघांनी आधी हिंजवडी परिसरामध्ये दारू पार्टी केली आणि त्याच्यानंतर ते पुणे बेंगलोर महामार्गावरून कात्रजच्या बोगद्याच्या दिशेने निघाले। तिथून परत येत असताना वडगाव पुलाजवळ त्यांनी कीर्तनाचा कार्यक्रम उरकून घरी निघालेल्या कुणाल हुशार आणि प्रज्योत पुजारी यांच्या दुचाकीला धडक दिली आहे आणि हा भीषण असा अपघात झालेला आहे। हा अपघात किती भयंकर होता याची प्रचिती आपल्याला या दृश्यांमधून येऊ शकते, कारण मर्सिडीज गाडीची ही अशी अवस्था झाली आहे, हा चेंदामेंदा झालेला आहे। या मर्सिडीज कारची झालेली ही अवस्था या अपघाताची भयानकता सांगते आहे। शुभम राजेंद्र भोसले यानं दारू पिऊन त्याच्या 3 मित्रांसह बेदरकारपणे गाडी चालवून हा अपघात केलाय आणि या अपघातामध्ये कुणाल मनोज हुशार या 23 वर्षांच्या निष्पाप तरुणाचा बळी गेलाय। या कारची ही अशी अवस्था या ठिकाणी झालेली आहे। कारच्या आतमधल्या एअरबॅग्स उघडल्यामुळे कारच्या आतमध्ये असलेले 4 तरुण जखमी झाले, मात्र त्यांचे प्राण बचावले। मात्र जो निष्पाप आहे तो कुणाल हुशार यामध्ये मृत्युमुखी पडलाय। MH01BK4625 असा या मर्सिडीज गाडीचा क्रमांक आहे आणि ही मर्सिडीज गाडी शुभम भोसलेच्या आईच्या नावावरती आहे। शुभमचे आई आणि वडील दोघेही डॉक्टर आहेत। पुण्यातील पिंपरी चिंचवडमधील वायसीएम रुग्णालयामध्ये दोघेही डॉक्टर म्हणून काम करतात। तर शुभम हा पिंपरी चिंचवडमधील एका महाविद्यालयामध्ये BCAचं शिक्षण घेतो। त्याचे 3 मित्र देखील त्याच्यासोबतच शिकतात। काल मध्यरात्री हिंजवडी भागामध्ये चौघांनी मिळून पार्टी केली, भरपूर दारू प्यायली आणि ही मर्सिडीज कार घेऊन चौघेही नाईट ड्राईव्हसाठी म्हणून खेड शिवापूरच्या दिशेने निघाले। कात्रजच्या बोगद्यातून U-टर्न त्यांनी घेतला आणि पुन्हा हिंजवडीच्या दिशेने ते निघालेले असता पुणे बेंगलोर महामार्गावरती जिथे वडगावच्या पुलाला सुरुवात होते तिथे दुचाकीवरून दोघेजण निघालेले होते। पुण्यातील शंकर महाराज मठामध्ये आयोजित करण्यात आलेल्या कीर्तनाचा कार्यक्रम आटोपून कुणाल हुशार आणि त्याचा मित्र प्रज्योत पुजारी हे दुचाकीवरून निघाले होते आणि जिथे हा पुलाची सुरुवात होते तिथे या दुचाकीला मर्सिडीज कारने जोरदार पाठीमागून ठोकर दिली। या कठड्याचा तुटलेला भाग आपण पाहतो आहोत। तिथून ही मर्सिडीज कार खाली आली तर तिथून काही अंतरावरती ही दुचाकी आपण फरफटत गेल्याचं पाहतो आहोत। या दुचाकीवरती असलेल्या कुणाल मनोज हुशार याचा मृत्यू झाला आहे। पोलिसांनी चौघांना अटक केली आहे, मात्र या गाडीमधले चौघेही अपघातग्रस्त झालेत, त्यामुळे त्यांच्यावरती देखील उपचार सुरू आहेत। या अपघाताबरोबरच या पुण्यातील नवले पूल परिसरामध्ये आज दिवसभरात आणखी 2 अपघात घडलेत, ज्यामध्ये आणखी 2घांचा बळी गेला आहे। हा अपघात झाला आहे मध्यरात्री 3:30 वाजता, तर सकाळी 7 वाजता एक पादचारी निघालेला असताना त्याला एका मोठ्या वाहनाने धडक दिली, ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला। तर दुसरा अपघात दुपारी 2:30 वाजताच्या दरम्यान झाला आहे, ज्या अपघातामध्ये एका ट्रकनी ब्रेक फेल झाल्यामुळं 5 वाहनांना उडवलंय, ज्यामध्ये एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे। हे अपघात वेगवेगळ्या कारणांनी घडल्याचं वाटत जरी असलं तरी मुख्य कारण आहे ते म्हणजे या नवले पूल परिसरातील, या वडगावच्या पूल परिसरातील इथल्या रस्त्याची, महामार्गाची चुकलेली रचना। आत्तापर्यंत अक्षरशः शेकडो लोकांचा याच ठिकाणी अपघातामध्ये मृत्यू झाला आहे। महाराष्ट्रात एकाच ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू होण्याचं दुसरं ठिकाण कदाचित नसावं, मात्र फक्त उपाययोजना होत्या त्या वरवरच्या आणि पुन्हा असे अपघात होत आहेत। अर्थात हा अपघात पुन्हा एकदा पुण्यामध्ये दारू पिऊन ड्रंक अँड ड्राईव्हचा प्रकार आहे। दारू पिऊन बेदरकारपणे गाडी चालवून एका निष्पाप तरुणाचा शुभम भोसलेंनी बळी घेतला आहे। कॅमेरामन राजेश बिडकर, मंदार गुंजारी, ABP माझा, पुणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।